जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय शंभूराजे. लाईव्ह याचं कारण एवढंच आहे की आपले मराठी माणूस असा का थकतो मला ते समजत नाही. बाकी समजा मतदान करताना बेंच तुम्ही लोक करताना करता तुम्ही मतदान करताना बेंचवर विचार करता का कुणाला मतदान देता काय नाही. तुम्हाला काही 200-500 भेटले, तुम्ही ते पैसे घेता आणि मतदान करता. लास्टला तुम्ही राजसाहेबांकडे येता. आमच्या साहेबांकडे कशाला येता? जेवढे पण आलेत ना त्यांना विचारा तुम्ही मतदान कुणाला केलं आहे. तो लाईव्ह सांगू शकत नाही आहे की त्यांनी मतदान कुणाला केलं आहे. पण त्यांनी पण मतदानाला मनसेला न करता ना त्यांनी मतदानाला BJP, काँग्रेस, राष्ट्रवादी यांना केलेलं आहे मतदान. पण ते आता खरं नाही सांगणार. पण मदत लागली की त्यांना खाली एकच आहे, आमचे राजसाहेब ठाकरे दिसतात, बाकी कोण नाही दिसत. त्याच्यामुळे एकच आहे, मराठी माणसाला एकच आव्हान आहे, तुम्ही तुमची आई घाला तिकडं. जर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये राहायचं असेल तर आपला साहेबाला मतदान करा, त्याच्या पुढं काही बोलू शकत नाही. नसेल करायचं मग तुम्ही आई घाला तिकडं कुठे पण एकच आहे की साहेबांपर्यंत जायचं नाही. जर साहेबापर्यंत तुम्ही पोचले तर तुम्ही नाही आम्ही, मग तुम्ही कुणाला मतदान करता काय करता आम्हाला लाईव्ह दाखवायचं. तुम्ही कुणाला मतदान केलं आम्हाला तो फोटो काढून दाखवा. तुम्ही सांगा आम्ही खाली मनसेला मतदान केलं तर तिथं मतदानच्या इथं बोट दिसतो ना, ते फोटो काढायचं आणि आम्हाला दाखवायचं की साहेबांना मतदान केलं आहे. आणि जर नसेल करत तर आमचे साहेब पण तुम्हाला काय नाही करणार. तुम्ही मराठी माणूस आहे ना. पहिली गोष्ट एकच आहे, मी पण मराठीच आहे, पण मी काय बोलतो आहे की मराठी माणसाला आहे ना एकच माणूस वरती आणील, राजसाहेब ठाकरे. आणि जर तुम्हाला भविष्यामध्ये या आयुष्यामध्ये जर तुम्हाला असं वाटतं आहे की कोणतरी मराठी माणूस मुख्यमंत्री बनायला पाहिजे तर राजसाहेब ठाकरे. एकनाथ शिंदे बसला तर एकनाथ शिंदेने काय नाही केला, बरोबर. फडणवीस बसला, फडणवीसने पण काय नाही केला, हे दोघांनी पण काय नाही केले. जर तुम्हाला चान्स द्यायचा आहे तर राजसाहेब ठाकरे चान्स द्या. नसेल तर साहेबांना चान्स नसेल द्यायचा तर तुम्ही तुमची काय करायची काशी करा, आम्हाला काही लेनदेन नाही आहे. पण आमच्यापर्यंत येऊ नका. आणि जो येईल त्याला आम्ही पहिलं विचारणार तू मतदान कोणी दिलं, मग तो मराठी असो की काही असो. आम्ही झडतो मराठीसाठी, पण मराठी माणसासाठी आम्ही झडतो तर आमचा फायदा काय नाही ना. मग तुम्ही आम्हाला मतदान करत नाही आणि आम्ही तुमच्यासाठी झडायचं, हे काय आम्ही बायलेगिरी आहे काय नाही ना. ते तुम्हाला सांगतो तेवढं ऐका.